We're forged in fire, weapons primed to strike. Hydraulics pulse, circuits burn bright. तर पब्लिक, आपण अशा प्रकारे रेडी झालेलो आहोत आजच्या इव्हेंटसाठी. आणि आजचा इव्हेंट कुठे आहे, काय आहे, ते सर्व डिटेल मी दाखवणार आहे. पण मी आत्ता आहे व्हॅनिटी व्हॅनमध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता व्हॅनिटी व्हॅनमध्ये काय काय सुविधा असतात हे तुम्हाला दाखवतोय मी. या पटापटा व्हॅनमध्ये एक छोटासा एक आईस स्पेस असा लक्झरियस फ्लॅट ची फिलिंग येते. म्हणजे रेस्ट करण्यासाठी सोपे आहेत. इथे सगळे मेकअपसाठी प्रॉपर सेटअप आहे. वॉशरूम सुद्धा आहे आणि सगळं काही आहे. बघू शकता तुम्ही जसं आपण एखाद्या हॉलमध्ये बसतो, आरामात बसलेलो आहे, आरामदायी बसलेलो आहे. आणि सेलिब्रिटीवाली फिलिंग आता मी अनुभवतोय. येस. तर पब्लिक, आज मी आलेलो आहे कळवा पारसिक नगर ठाणे या ठिकाणी. आणि इथे आहे संघर्ष खानदेश महोत्सव. आणि या खानदेश महोत्सवामध्ये माझ्या सकट खानदेशातील सर्वच स्टार सुपरस्टार कलाकारांचा खानदेशी धमाका इथे होणार आहे. आणि आता बाहेर जाऊन बाहेरचं स्टेज आणि आजूबाजूचा माहोल कसा आहे ते तुम्हाला मी स्टेज शो सुरू व्हायच्या आधीचा माहोल दाखवतोय. आणि त्याच्यानंतरचा माहोल पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये बघणारच आहात. चला तर मग आता व्हॅनिटीमधून सरळ जाऊया आपण स्टेजच्या व्हेन्यूकडे, जिथे आपला इव्हेंट आज होणार आहे. Barricades, we are the next, will never yield. Charge on against all odds, we're the unstoppable brigade. Oh! We are the ones who तर पब्लिक, आपण आता जातोय स्टेजकडे आणि इथे होणार आहे खानदेशी महोत्सव धमाका. तर बघूया आज काय धमाल मजा मस्ती होणार आहे. सोबत शेवटपर्यंत टिकून राहा या ब्लॉगमध्ये. तुम्हाला सर्व धमाल मजा मस्ती या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सी यू. We are the gears, we are the call. Whoa! जय खानदेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यसी सर्वदा. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. आज पारसिक नगर कळवा संघर्ष आयोजित खानदेश महोत्सव 2026 मध्ये आलेल्या उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुमचा दोस्त, होस्ट, अँकर, कॉमेडियन विलास कुमार सिरसाट आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. स्वागत नसे आहे हा जिवाळा, स्वागत नसे आहे हा जिवाळा, आपल्या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, पावन झाला हा सोहळा. आज आपल्या कळवा पारसिक नगर या परिसरामध्ये खानदेश महोत्सवाचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि खरोखर आज आपल्या उपनगर असेल, मुंबई असेल, इथे खानदेशी लोकांचा दबदबा आहे. अहिराणी भाषेचा डंका आपल्या कलाकारांच्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात वाजत आहे. खरोखर अतिशय छान वाटतंय. खानदेश महोत्सव 2026 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरोखर संघर्ष आयोजित खानदेश महोत्सव आज आपल्या पारसिक नगर कळवा परिसरामध्ये भरलेला आहे. आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रमामध्ये आज खानदेशी गीत नृत्याचा आनंद आस्वाद घ्यायचा आहे. आणि अतिशय धमाल मजा मस्ती या कार्यक्रमामध्ये होणार आहे. आणि मला माहिती आहे की आज आपली अहिराणी भाषा, आपली खानदेशी भाषा साता समुद्रापार आपल्या कलाकारांच्या कलेच्या माध्यमातून पोहोचलेली आहे. आणि त्या कलेच्या कलाविष्कार आज आपण या रंगमंचावरती, या स्टेजवरती आपण इथे अनुभवणार आहोत, बघणार आहोत. तर कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी रंगदेवतेचं पूजन इथं केलं जातं. खऱ्या अर्थाने रंगमंचाचं म्हणजे स्टेजचं पूजन इथे करणार आहेत. तर मी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अतिशय सुंदर आहे कार्यक्रमाचं उद्घाटन श्रीफळ फोडून आयोजकांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. आणि आज आपल्या या पारसिक नगर कळवा परिसरामध्ये खानदेशी धमाका म्हणजे अहिराणी गीतांचा, अहिराणी नृत्याचा कलाविष्कार आपल्याला बघायला, अनुभवायला मिळणारा घेऊ शकतो. तर आज या मंचावरती खानदेशी धमाका होणार आहे. आणि आपल्या खानदेशीचा डंका आज जगभरात गाजतोय, वाजतोय. आणि आज आपले खानदेशी गाणे ज्यांना अहिराणी भाषा कळत नाही, समजत नाही, ते लोक सुद्धा आपल्या भाषेवर तेवढंच प्रेम करतायत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आज आपल्या ज्या अहिराणीचा जो गोडवा आहे किंवा जो डंका आहे, जो अहिराणी गाण्याच्या माध्यमातून, कॉमेडीच्या माध्यमातून आज संपूर्ण खानदेश महाराष्ट्रभर पसरत आहे. आणि त्यामध्ये खारीचा वाटा असणारे आमचे समीर दादा एसके
झुमकावाली पोर, मारी करमन लगीन, झिम झिम पाणी मा, या असे अनेक सुपर डुपर हिट जे खानदेशी गाणे आहेत, त्या मागचा संगीतकार आणि स्वतः उत्कृष्ट गायक सुद्धा आहेत. तर आज समीर दादांचं इथं आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्या आमच्या समीर दादांसाठी झाल्या पाहिजे. आपण जोरदार टाळ्यांनी आपला खानदेशचा लाडका पहाडी आवाज म्हणजेच मन लगीन करी द्या ना मामा फेम, तुम्हा सर्वांचा लाडका खानदेशचा युवा गायक प्रशांत दादा देसले यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि आम्ही प्रशांत दादाला विनंती करतो की आपण आपलं सुमधुर गीताने या कार्यक्रमाची दमदार अशी सुरुवात करावी. धन्यवाद. उत्साह तिथला भरेल है ना. त्या भावना आवाज म्हणजे ज्या भावने जेवढी उंची तेवढाच लेवल स्केल बी तेवढीच वर्ड स्केल बी आहे. तर जोरदार टाळ्या प्रशांत दादांच्यासाठी वाजायला पाहिजे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करतोय खानदेशची लाडकी युवा रॉकस्टार गायिका मेघाताई कापणी. जय खानदेश. ताई जोरदार टाळ्या वाजवा. गाणे आवडले असतील तर तुमचा टाळ्यांचा उत्साह असला पाहिजे. मग पुढच्या गायकाला बोलवायचं का? या बात आहे. तर मंडळी अतिशय छान वाटली राहणं भलतं भारी वाटलं आज आठे अहो कळवा परिसर आपला खानदेशी महोत्सव भरेल. इथला मोठा तुम्ही लोक इतकी मोठी संख्या माहिले तर मन भरेलचे. तर मी आठे या स्टेजवर बोलाय राहणू आपला खानदेश ना असा एक जबरदस्त गायक युवा रॉकस्टार गायक आपण त्यातले म्हणतो की खानदेश मा एक बुलंद आवाज आणि खानदेश ना आपण म्हणू शकतो चॉकलेट बॉय की ज्या भावना गाणं आता भाडी कर्मन लगीन, झुमकावाली पोर, झिम झिम पाणी मा असा अनगिनत गाणं त्या भावना शतमन आपला सर्वात लाडका गायक सिंगर भैया साहेब मोरे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं या ठिकाणी. जोरदार 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 टाळ्या. ना काले ना गोरे, जो पोरी आणि पोरं सर्वांना दिल चोरे असा तुमना म्हणून आपला सर्वांना लाडका भैया साहेब. क्या बात है. ओवर टू यू भैया साहेब. एकदम भारी इंट्रोडक्शन दिलं. मला देखा पडली एकदम जोरदार आवाज में जाऊ द्या. जय काटे.
आहे आणि या जिथला मी सपवाला होतात ना याच ना लग्न बाकी आहेत, मला माहिती आहे. लवकरच कुकुला मार्गेरी होती. त्यातले लवकर कुकू लावलंय म्हणून माझ्या भाऊताय त्यासनी म्हणते ना की आपले सकू सकू ऐक नाही तर जसं किती सासरवाचे बाईले मायर माझ्यानंतर नाही का वाटस तसे आमले पटा कलाकारातले आज वाटी राहिला की आज बुवा आम्ही कुठेतरी आपला गाव आपला माणसेस मायलचे तर इथला दूर संधी चार छान लायदेल शेतस मग तो झुमकावाली पोर असेल झिमझिम पाणी मा असेल आणि असं अनेक गाणे सध्या भावना ते गाणं बोलतं ट्रेंडिंगला चालू आहे गिरणा काटले म्हणा गाव असा तुमचा म्हणा आपला सर्वांचा लाडका खानदेश ना सुपरस्टार विनोद कुमावत आणि कावेरी पाटील जोरदार टाळ्या कमी आहेत तुम्ही या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपला खानदेशचा लाडका सुपरस्टार विनोद कुमावत आणि त्यांच्या सोबतीला आपला खानदेशची लाडकी अभिनेत्री एकदम भारी वाटलं ना खरंच पहिला टाइम मी आले शो करून खाना आणि खरंच भारी वाटलं ना वाह 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 क्या बात है सासरवाडी मध्ये जास्त जोर चढच माणूसले बरोबर आहे ना भैया भाऊ तुम्हाला काहीच माहित नाही सासरवाडी मध्ये मला एक प्रश्न विचारला होता ते माझ्या हातात सुचला विचारा विचारा सॉरी कोण आहे माईक? विचारावं नाही मला एक असं विषय होता तुम्ही जाऊ या असं फिरलो. असं तो तुला बोलता काय चालू आहे असं ओ बापरे अहो बाबा असाच मोका धुंडस झाला काहीतरी नाना पाटेकर साहेब भलता भारी वाटी राही ना भो भलता मजा ना वाटी राही ना कडवाले सण भलता भारी वाटत तुमले सगळ्यातले भेटी सण मन भरी येईल छे हा भलता भारी वाटणं आणि आता आपली खानदेशी भाषा टंका हाऊ जग दुनियामा वाजी राहणार बोला जय खानदेश आपल्या लाडक्या साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आवार साहेबांचं जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय माननीय सन्माननीय आवार साहेब मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत दादा साहेब आपल्या संघर्ष आयोजित खानदेश महोत्सवामध्ये साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले सर्वांनी जोरदार टाळ्यांनी माननीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे दोन शब्द आपण शुभेच्छावर बोलावे दादा तुम्हा कोणाचा जास्त वेळ घेत नाही तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी आल्या त्याचा आनंद घ्या फक्त तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो उडीवर मी पण खानदेशात वा 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 आणि मला खानदेशातलं सर्वात जास्त काय आवडतं तर शेवया हाताने केली शेवया दूध आणि पुरणपोळी याच्यावरती टेस्टी दुसरं काहीच नाही आणि ठेचा तर आहे आता ठेचा आणि भाकरी
तुम्हाला परत एकदा 2026च्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आणि आता इथं सुरुवात आहे, आता धमाका खरा अर्थाने सुरू आहे ना. ते संघर्ष आयोजित खानदेश महोत्सव 2026 मा आता सगळ्या कलाकारांनी एंट्री हो जायचे, पण आता बरावना टाइम छे त्या कलाकारले आपला खानदेश ना पहिला वैला सुपरस्टार तुमना म्हणा आपल्या सर्वांना गयाना ताईत आणि खानदेश ना चॉकलेट बॉय सचिन दादा कुमावा आणि त्यांच्या सोबतीला त्यासना संगे आपला खानदेशनी पहिली वैली अभिनेत्री पुष्पाताई ठाकूर. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचंय सचिन दादा कुमावत आणि त्यांच्या सोबतीला पुष्पाताई ठाकूर यांचं. विनोद का विनोद कुमावत सचिन कुमावत वा 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 जोरदार जोरदार. सर्वात नवीन ऑडियन्स आहे तुमच्यासाठी पहिल्यांदा उन्हाळून मीठ आहे. कसं आहे आमना भाऊ चिकना आहे का नाही. आणि आईची जोडी आहे ना आई खानदेशची सदाबार जोडी आहे जी उंडाया हिवाया पावसाळ्या तिन्ही ऋतूच मग चालस कारण याचा गाणं तिन्ही ऋतूच माहितच. एकदा जोरदार टाळ्या सचिन दादासाठी पुष्पाताईसाठी झाल्या पाहिजे. बोलले बोलले या दोन्ही श्रावण महिना मग गाणं ऐकेस ना असं गमनं गाणं आहे खानदेशनं पहिलं. आता सॅड सॉंग ना ट्रेंड आता सुरू होणार पण पहिला ट्रेंड आमना दादानी चालू करतील ना कारण आहे गाणे यानंतर ना पोरं डायरी एक तासा कोपरामा बशी बशी याद करना यार पुरा याद करी पुरा कोल्हा खट होई झालं होता पटापट. दोन शब्द सचिन दादा बोलतील. भारत माता की भारत माता की जय खानदेश. वा वा असं वाटतंय की खानदेशातच प्रोग्राम आहे कारण एवढा मॉब आपल्या खानदेशमध्ये असाच मॉब राहतो. त्याच्यामुळे आज या पाच नगरमध्ये एवढं असं वाटतंय की खानदेशी गाण्याची केवढी मोठी क्रेज आहे. विलास मी पहिलेच बोललो दादा. मी ते बोलवलं त्यांना आपलं मिनी कांदे. तर पहिल्यांदा मी कळवा बोगरा भागात आलो. बरेच कार्यक्रम तिकडे बदलापूर कल्याण या ठिकाणी बरेच झाले. मग पहिल्यांदा येण्यामध्ये याचं निमित्त झालं ते खरं म्हटलं तर संघर्ष ग्रुपमुळे या ठिकाणी आपल्या खानदेशी कलाकारांचा आपल्या खानदेशी लोकांसाठी आयोजन केलेला बरेच संघर्षासाठी संघर्ष ग्रुपसाठी जोरदार टाळ्या. दिलदार ग्रुप मला खूप बरं वाटलं. आपल्या लोकांना वेगळाच आनंद वाटतो. एक नातं वेगळं आपल्या खानदेशाचं आणि खानदेशी माणूस म्हणजे कमी नाही हो. पहिला मुद्दा जिथे रास तिथे प्रेम वाटत गोडवा गोडवा जिथे रास तिथे गोडवा वाटत. लोक फक्त मकर संक्रांतीला तीळ वाटत पण आपल्याकडनं लोक 12 महिने गोड बोलत गोडवा देश अशी आई आपल्या खानदेशी संस्कृती आहे. मला गाव मला देश जय महाराष्ट्र जय खानदेश. या बात आहे दादा दादा थांबा एक भलता बारीक बोली का मन असं इमोशनल आहे मी आज कारण मला बी आता 12 वर्ष हो गया मी कल्याण खानदेश वाऱ्या करतच आज. हा तर दादा त्या म्हणणार की एक वाक्य बोलता आवडणार की आपला खानदेशी लोक बोलता गोड आहेत हे का नाही गोड आहेत पण एक गोष्ट आहे की आपण खानदेशी इथलं तिघं कोणीच खात नाही. इथलं तिघं खातच तरी इथला गोड आहेत आपण. बरोबर एकदा जय खानदेश होणारा आणि पुष्पाताई 2 शब्द बोलतायत. जय खानदेश. खरोखर ताई साहेब आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा. खानदेशची पहिली अभिनेत्री जी गेले 2 दशक आपल्या सर्वांच्या मनावर आपल्या खानदेशावर आपल्या कलेच्या माध्यमातून राज्य करते आणि आजही त्याच एनर्जीने त्याच फ्रेशनेसने ताई काम करत असतात आणि पुढे करत राहतात. आपला खानदेशचा जो डंका आहे तो आपण आपल्या गाण्याच्या माध्यमातून असाच पुढे नेत राहाल या आपल्याला खूप खूप सदिच्छा आहेत. तर आपल्या समोर आता परत एकदा सचिन दादा लाईव्ह परफॉर्म करणार आहे ते म्हणजे रस प्यायला. I'm
सचिन रस प्यायला ये म्हणता रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं सचिन रस प्यायला ये म्हणता मोगऱ्याचा फिरत आहे का? कसा रे एकदम ये ना मैं पिलो आपण पिलो रस पित होतो मनी मोगरा रे काय रस्त्याला ये म्हणलं रस प्यायला ये म्हणता रस्त्याला ये म्हणलं रस्त्याला ये म्हणलं रस्त्याला ये पटकन शेवटचं गाणं आहे. शेवटचं गाणं फक्त कानबाई मातेचं गाणं रिक्वेस्ट आहे सगळ्यांसाठी. खानदेशचं आराध्य दैवत आहे. बला बला या गाण्यावर सचिन दादा विनोद भाऊ दोघं ड्युएट परफॉर्म करणार आहेत. सर्वांनी नाचायचंय. आपल्या खानदेशची आराध्य दैवत फोटो. धन्यवाद. बोला कानबाई माते की घर संदेश. जय खानदेश. खूप वेळ कमी भेटला आपल्याला. सर्व कलाकारांचे अनेक गाणे आहेत. आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मनोरंजन करायचं होतं, परंतु वेळच्या अभावी आपल्याला हा कार्यक्रम थोडक्यात इथे आता समारोप करावा लागतोय. पण आज समारोप नाहीये, तर असेच खानदेशी धमाके आपले खानदेशभर, महाराष्ट्रभर, मुंबई, पुणे, नाशिक सर्व शहरांमध्ये सुरू आहेत. आणि तुमचं सर्वांचं प्रेम भरभरून मिळत आहे. असंच प्रेम आपल्या सर्व खानदेशच्या कलाकारांवर राहील याच मी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की पहिल्यांदा असा खानदेशी कार्यक्रम आपल्या पाचवीला आयोजित केल्यामुळे सगळ्या खानदेश परिवाराकडनं मनापासून खूप धन्यवाद. मी एक वेगळ्या प्रकारची लय वेगळ्या प्रकारचं संगीत ऐकलं. दोन्हीही तेवढंच छान होतं. फारसं आम्हाला येत नाही. आपल्या भारत देशाची परंपरा हीच आहे की प्रत्येक वेळेला सगळीकडे भाषा बदलते, वेगळी संस्कृती, वेगळं खानपान, वेगळा वेश, पण तरी सुद्धा आपण सगळे गुण्या गोविंदाने राहतो. आपण एवढं प्रेम या कलाकारांना दिलं, संघर्ष कार्यक्रमाला दिलं, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे. आणि आय एम शुअर की तुम्ही इकडून जाताना या सगळ्या कलाकारांचं, वादकांचं सुंदर जे काही त्यांनी सादरीकरण केलं ते घेऊन आपल्या घरी जाल आणि त्याचीच आठवण पुढच्या कार्यक्रमापर्यंत कायम ठेवाल.
आता जस्ट सुरुवात आहे. आपण पुन्हा एकदा नक्की नक्की भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद ताई साहेब. आणि पुढच्या वर्षी आणखी धमाके इथे होत राहतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आम्हाला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी संघर्ष प्रतिष्ठान आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश.